गणेश आरम शिंदे, ताना कृषी सेवा केंद्र इंदापूर. मी 2017पासून गहू विकतो आणि गहू विकत असताना भरपूर आता पण कंपनीचे गहू विकले. परंतु ह्या वर्षी आम्ही एक नवीन काहीतरी ट्राय असावं, मार्केटमध्ये काहीतरी नवीन असावं या उद्देशाने कविता नवजीवन सीडची आपण कविता बियाणे ठेवलं होतं. बियाणे बऱ्यापैकी लेट आल्यामुळं पुढं शेतकऱ्याला आम्हाला देता आलं नाही. परंतु काही दिल्यानंतर मग काही दिवसांनी मी हा प्लॉट येऊन बघतोय. शेतकऱ्यांनी मला स्वतः सांगितलं की तुम्ही साहेब एकदा प्लॉटवर विजिट मारा. तर हा तुम्ही बघतातच पूर्णपणे प्लॉट असून तर त्या शेतकरी इतकं समाधान झालं, इतकं समाधान झालं की बाबा नवीन काय तर त्यांनी नेलं. आणि ह्याचं कारण म्हणजे असं होतं की उशिरा ऊस गेल्यामुळं उशिरा लागवड झाल्यामुळं कसं झालं की ह्यांना एवढी थंडी भेटली नाही, पूरक अशी थंडी भेटली नाही, त्यामुळं उशिरा लागवड होती. जरी विचार जरी केला तुम्ही ह्याचा नोबीचा तरी बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीने पडली आहे. जरी टेम्परेचर वाढलं असेल तरी बी, कारण गव्हाला टेम्परेचर चांगलं लागतं, गव्हाला थंडी जास्त प्रमाणात लागते. परंतु एवढे काही ह्याला भेटले नाही म्हणावं तसं. परंतु जर पाहायला गेलं की थोडंफार पाण्यामुळे थोडं आकसलेलं आहे. समजा पाणी व्यवस्थित प्रमाणात भेटलं असतं, हवामान जरी त्याला चांगल्या पद्धतीने लागू झालं असतं तर रिझल्ट ह्याच्यापेक्षा पण चांगला झाला असता. तरी बी काय अडचण नाही, शेतकरी समाधानी आहे. आता ह्याचं तुम्ही पाहिलं तर फुटो बघा, तर 10 ते 12 मग कमी प्रमाणात फुटो पडल्या ते, कारण एवढं सिच्युएशन नव्हती, ती सीझन तेवढा नव्हता. पण सीझन जर अधिक असता, जेव्हा अगोदर जरी ह्यांनी जर लागवड केली असते तर ह्याच्यापेक्षा चांगलं रिझल्ट अजून पण त्यांना बघायला भेटलं असतं. जर तुम्ही पाहिलं तर नोबी बघा तुम्ही पूर्णपणे भरलेले आहे. एक 80 ते 75 दाणे ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी भरलेलं आहेत. थोडं पाण्याला आकसलेलं असल्यामुळं थोडंसं हे वाटतं आहे, परंतु रिझल्ट चांगला आहे, शेतकरी समाधानी आहे. आणि ह्याच्या पुढे आम्ही चांगल्या पद्धतीने अजून विकू, त्याचा आम्ही गहवा या कंपनीच्या साहेबांना देतो. नमस्कार.